तर ओमराजे निंबाळकरांच्या पुण्यातील घराबाहेर आता बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। ओमराजे निंबाळकर यांच्या पुण्यातल्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। कालपासूनच त्यांच्या पुण्यामधल्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आणि आता हा निकाल लागलेला आहे। तर त्यानंतर सुद्धा आता त्यांच्या घराबाहेर बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली। लक्ष्मण जाधव आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। लक्ष्मण, सध्याचे अपडेट्स। निश्चितच वृषाली, प्रदीर्घ कालावधीनंतर तब्बल 20 वर्षांनंतर या खटल्याचा निकाल जो आहे तो आज आलेला आहे आणि याच्यामध्ये पवनराजे निंबाळकर यांच्यावर ज्यांचा हत्या झाल्याच्या नंतर जे आरोपी होते त्या आरोपींची खरं तर निर्दोष मुक्तता जी आहे ते करण्यात आलेली आहे। सध्या ओमराजे निंबाळकर यांच्या पुण्यातील बाणेरच्या निवासस्थानाच्या बाहेर आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात जे आहे तो हा बंदोबस्त जो आहे तो सध्या तैनात करण्यात आलेला आहे। खरं तर ओमराजे निंबाळकरांसाठी हा धक्कादायक निकाल म्हणावा लागेल, कारण की प्रदीर्घ 20 वर्षाचा हा लढा होता आणि या लढ्याच्या नंतर जो निकाल आलेला आहे त्या निकालामधले जे आरोपी होते ते सर्वांची निर्दोष मुक्तता जी आहे ती करण्यात आलेली आहे। मात्र आता ओमराजे हे सर्व खटल्याचा निकाल ऐकल्याच्या नंतर मुंबईहून सध्या पुण्याकडे या ठिकाणी निवासस्थानी येणार आहेत। मात्र सध्या आपण बघू शकतो की त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। खरं तर मी आणखी राजकीय कुठली भूमिका घेत नाही असं वक्तव्य सुद्धा ओमराजे निंबाळकर यांनी केलेलं आहे। मात्र आता नक्की काय भूमिका ओमराजे निंबाळकर घेतात हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या आपण बघू शकतो। धन्यवाद लक्ष्मण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।